नरेंद्र मोदी यांनी मोठ्या तडफेनं देशाचं नेतृत्व केलं. जगातील अनेक देशांशी सलोख्याचे संबंध ठेवले. त्यांच्या नेतृत्वामुळेच भारताला जगभरात लौकिक आणि सन्मान प्राप्त झालाय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी अर्ज दाखल केला तेव्हा ते बोलत होते. आणि हे किमया कोणी केली तरी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेली आहे. आज त्यांनी फक्त जगामध्ये आपला नाव लौकिक वाढवला नाही, जगाशी संबंध चांगले ठेवले. त्याच्यामुळं वेगवेगळ्या जगातल्या देशांनी आपल्याला कधी कमी व्याजाने निधी लागला, उस्मानाबादकरांनो, धाराशिवकरांनो, 0.5% व्याजाने जपान गव्हर्नमेंट आपल्याला निधी देतं. त्याच्यातनं आपण जायका सारखे प्रकल्प, मोठे मोठे प्रकल्प आपल्या धाराशिव, बार्शी आणि माझ्या औसा परिसरामध्ये कुठल्याही भागात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. मग तो शेतीचा पाण्याचा असेल, तो माझ्या पिण्याच्या पाण्याचा असेल, त्याच्याकरता हर घर नल अशा प्रकारची योजना मोदी साहेबांनी आणली. देशामध्ये सगळ्या राज्यांना पैसे दिले. जेवढे प्लॅन इस्टिमेट असेल 100 कोटी, 50 कोटी नरेंद्र मोदी साहेब पाठवतात, 50 कोटी ते राज्य शासन भरतं. 100 150 कोटी रुपयाच्या योजना ह्या त्यांच्या दूरच्या दृष्टीमुळे झालेल्या आहेत. धाराशिव ही माझी सासूरवाडी आहे. आतापर्यंत इथं अनेक वेळा आलो, पण इतकी प्रचंड गर्दी पहिल्यांदाच पाहतोय, असं अजित पवारांनी सांगितलं. महायुतीचे मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. ही लढाई गावकी आणि भावकीची नाही तर देशाची आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशात विकासाचं पर्व सुरू झालंय. आपले प्रश्न अनेक आहेत. दुष्काळाचा प्रश्न मोठा आहे. प्रश्न सोडवण्यासाठी निधी लागतो. मोदींचे जगभरात चांगले संबंध आहेत. त्यातून जायका सारख्या संस्था आपल्या अत्यंत अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात. म्हणूनच मोदींना पाठबळ द्यायला हवं, असं त्यांनी सांगितलं. ज्या घरात कारभारी चांगला असतो त्याच घरात सुखशांती नांदते. आपल्याला देशासाठी चांगला कारभारी निवडायचा आहे, हे लक्षात ठेवा. वेळ कमी आहे, त्यामुळे अधिकाधिक काम करा, लोकांपर्यंत पोहोचा, असं आवाहनही त्यांनी केलं.